हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्याबद्दलची सर्वात मोठी 2026 ची अपडेट घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, तो कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता तुम्हाला लागलीच होती. पण त्यामध्ये आता सर्वात मोठी 2026 ची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. ई केवायसी ठरली गेम चेंजर. म्हणजे काय, सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, जाणून घ्या ई केवायसी गेम चेंजर कशी ठरलेली आहे. कारण 52 लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरणार आहे ई केवायसी मधून. ऑथेंटिक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइमनी लाडक्या बहिणींनो न्यूज दिलेली आहे आणि महाराष्ट्र टाइम महाराष्ट्राचं सर्वात मोठं ऑथेंटिक न्यूज चॅनल आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, त्याच्या न्यूज पेपर मध्ये काय दिलं सगळंच तुम्हाला इथे प्रूफ सहित दाखवतोय. लाडकी बहीण योजना मोठी अपडेट, ई केवायसी ठरली गेम चेंजर. ई केवायसी ठरली गेम चेंजर. या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांना कायमचा लागला ब्रेक. म्हणजे काय, या 52 लाखांमध्ये तुमचा नंबर आहे का? नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे हप्ते भेटले नाहीयेत आणि सोबतच आता तुमची ई केवायसी कंप्लीट झाली आहे, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की महाराष्ट्र टाइम्सनी ही न्यूज दिलेली आहे. बघा काय म्हणताय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी अनिवार्य झालेले आहे. दरम्यान निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केले जातील. म्हणजे तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार. जर तुम्ही सरकारने जे निकष लावलेले आहेत, निकष कोणते सगळे सांगतो, जर ते निकष लाडक्या बहिणींनो तुमच्या पात्रामध्ये किंवा तुमच्या योग्यतेमध्ये बसले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहात. याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. आता काही महिलांचे लाभ कायमचा बंद होणार आहेत. शक्यता दर्शवली नाही, कायमचा बंद होणार आहेत असं या ठिकाणी बोललेलं आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई केवायसी अनिवार्य करण्यात आली असून ई केवायसी काय अनिवार्य आहे. सगळ्याच बहिणींना ई केवायसी करायची आहे. यासाठी 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. बरोबर. 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार आहे. म्हणजे काय, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या बहिणींचं असणार आहे त्यांचं काय होणार आहे लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद होणार आहे. आणि म्हणूनच तर तुमच्याकडनं वडील किंवा पती यांचा काय घेतलेला आहे, डाटा घेतलेला आहे. वडील किंवा पती यांनी त्यांचे जेव्हा ई केवायसी होईल, त्यांचा आधार क्रमांक जेव्हा घेईल, त्यांच्या वडिलांच्या आणि पतीच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत या सर्वांची माहिती उपलब्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून लक्षात येईल की 2.5 लाखापेक्षा उत्पन्न त्या कुटुंबाचं आहे की कमी आहे. ई केवायसी मुळे सर्व माहिती उघड होणार असल्याने निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जातील. योजनेच्या लाभार्थ्यांना 31 डिसेंबर पर्यंत ई केवायसी करणं अनिवार्य आहे असं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांची ई केवायसी अनिवार्य करण्यात आली. 100% करायची म्हणजे करायचीच आहे. ज्या महिलांनी ई केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे ई केवायसी केली तरी सुद्धा आपला लाभ बंद होणार आणि नाही केली तरी सुद्धा आपला बंद होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काय सांगितलंय, ई केवायसी केली नाही तर तुम्ही तशाच अपात्र ठरणार आहेत. आणि सरकारने गेम घेतलेला आहे आपला. लाडक्या बहिणींना या ठिकाणी अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर तुम्ही ई केवायसी केली तरी तुमच्या निकषामध्ये बसताल, नाही बसला तर तुमचा बंद होईल आणि नाही केली तर तो ऑटोमॅटिकच बंद होईल. तर बघा, सरकारने गेम केलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा गेम करायला विसरू नका सरकारचा. ई केवायसी मध्ये ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्यांची माहिती मिळणार आहे. येस, त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे. आता वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना फटका बसणार आहे. या महिलांची माहिती ई केवायसी दरम्यान उघडीस आलेली आहे. आणि कशी मिळालेली आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी काय होतं लाडक्या बहिणीनं, वडील आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा होता. ज्या बहिणींनी केली तर त्यांचा डाटा पोहोचलाच आहे. आणि आता सरकारने काय म्हटलंय, ज्या बहिणींचे वडील पती बरोबर गेलेले असतील, हयात झालेले असतील, त्यांना डॉक्युमेंट सबमिट करा असं सांगितलंय. म्हणजे वडील आणि पतीचा डॉक्युमेंट घ्यायचंच आहे. बरोबर. त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आता तुमच्या फॅमिलीचं इन्कम माहिती पडणार आहे. बरोबर. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, वाढवली आहे. सर्व महिलांनी ई केवायसी करायची आहे. दरम्यान या ई केवायसी ज्या महिलांना निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. म्हणजे अशा टोटल नंबर बघा इथे 52 लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत आणि ठरलेल्याच आहेत. लाडकी बहिणीच्या ई केवायसी करणे गरजेचे आहे. ई केवायसी मधून महिलांची सर्व माहिती मिळणार आहे. महिलांसोबत त्याचे पती आणि वडिलांची ई केवायसी होणार आहे. त्यामुळे महिलांचे वार्षिक उत्पन्न, वय याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. याच माहितीच्या आधारावर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही. लाडकी बहीण योजनेत जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी योजनेमध्ये लाभ घेतलेला होता. आता या योजनेत निकषाबाहेर जाऊन महिलांना लाभ घेतला. त्यानंतर महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून 52 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही खरं सांगा, निकषामध्ये बसतं का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. जर तुम्ही या ठिकाणी
या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवलं नाही तर तसा तर तुमचा लाभ बंदच होणार आहे. पण महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर सरकारला सुद्धा नतमस्तक होऊन तुमचा लाभ थांबवावा लागणार नाही, तुम्हाला तो लाभ द्यावा लागेल. कारण तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ई-केवायसी केल्यानंतर कोणते निकष तपासले जाणार आहे, की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असणं कंपल्सरी आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्या, निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजे 2च महिलांना लाभ भेटणार आहे एका कुटुंबामध्ये. वयाची किमान 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 65 वर्षापेक्षा कमी पाहिजे. स्वतःचे आधार लिंक असलेले बँक अकाउंट पाहिजे, म्हणजे बँक अकाउंट जे आहे ना स्वतःच्या नावाने पाहिजे, वडिलांच्या किंवा भावाच्या किंवा आईच्या नावाने नको. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा काय नसावे, जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असावे. त्यानंतर हे सुद्धा सांगितलंय, ज्यांच्या कुटुंबाच्या एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा काय अधिक आहे या बहिणींना लाभ भेटणार नाही. त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ITR फाईल करणार असेल त्यांना सुद्धा लाभ भेटणार नाही. तुमच्या फॅमिलीमधला एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे तर त्याचं पेमेंट 2.5 लाखाच्या वरती गेलं वार्षिक तर त्याला मिळणार नाही. सदर महिला एखाद्या जी पात्र बहीण आहे एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल 1500 पेक्षा जास्त, त्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सद्यमान हा प्रेझेंट आणि आपण फॉर्मर जर आमदार किंवा खासदार असेल त्या बहिणींना लाभ मिळणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष, संचालक आणि सदस्य असेल त्यांना सुद्धा मिळणार नाही. आणि तुमच्या फॅमिलीच्या नावाने काय लाडक्या बहिणींनो, जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून, अशा बहिणींना सुद्धा आता भेटणार नाही म्हणजे नाही. बघा, आता ई-केवायसी नंतर लाडक्या बहिणीची सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे जाणार आहे. प्राप्तिकर विभाग या माहितीची पडताळणी करेल. ज्यामध्ये लाभार्थ्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. म्हणजे 52 लाखापेक्षा जास्त बहिणी आता काय होणार लाडक्या बहिणींनो, त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाहीये. तर तुम्ही लाडक्या बहिणींनो तुमच्या प्रतिक्रिया येणं या ठिकाणी गरजेचं आहे. सरकार तिकडे आपले मुलं बाळा यांना हजारो करोडचे घोटाळे करून सुद्धा म्हणजे बाई इज्जत बरी ठरू शकते, तर या लाडक्या बहिणींना 1500 रुपयापासून का बरं वंचित ठेवलं जाऊ शकतं, हा प्रश्न तुम्ही सुद्धा विचारा. आणि तुमचं नाव, तुमचं प्रतिक्रिया, तुमचा जिल्हा, ई-केवायसी कंप्लीट केली नाही का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामध्येच नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता नोव्हेंबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी महिलांनी नोव्हेंबरच्या महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागलेली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो बघा, 27, 28, 29 या 3 दिवसांमध्ये GR येणार आहे. कारण तुम्हाला जर माहिती असेल हप्ता वाटप होण्याअगोदर काय मिळणं गरजेचं आहे, GR येणं गरजेचं आहे. आणि GR आला त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुम्हाला 4, 5, 6 डिसेंबरमध्ये 101% 1500 रुपये भेटणार. किती रुपये? 1500 रुपये. काही लोक म्हणतात 3000. मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 3000 तुम्हाला भेटू शकतात. पण लाडक्या बहिणींनो 3000 भेटणार नाही. त्या ज्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी होतं का ते नाही, ते विधानसभा निवडणुकीसाठी होतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्हाला 3000 रुपये देणार नाही. त्यांना माहिती आहे हरलं तरी चालेल. आणि आता आपल्या जनसामान्याच्या मनामध्ये इतका भयंकर असंतोष झाला आहे सरकारविरुद्ध की भयंकर. त्याच्यानंतर जर बघितलं असेल, आनंदाची बातमी आहे 3000 रुपये मिळणार आहे. मी सरळ सांगतो, TV9 ची बातमी आहे, मिळणार नाही म्हणजे नाही. फक्त तुम्हाला 1500 रुपये मिळेल. 4, 5, 6 मी डायरेक्टली मत दिलं. आणि बघा लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी ही तुमच्यासाठी काय गेम चेंजर, तुमच्यासाठी म्हणतो सरकारसाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण 52 लाखापेक्षा जास्त बहिणी आता अपात्र ठरणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुमच्याकडनं एवढीच मागणी करतो, तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट केला, महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचवला, हा आवाज लाडक्या बहिणींनो बुलंद होईल आणि सरकार समोर जाईल. आणि तेव्हा लक्षात येईल सरकारला की आता लाडक्या बहिणी आता चुपचाप बसणार नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. तमाम लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचा, महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. सोबत तुमचं स्टेटस ठेवा, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळीकडे ठेवा, ज्याच्या माध्यमातून आपल्या एकही बहिणी अपात्र ठरता कामा नये. मला सांगा, 2.5 लाखाच्या वरती कुटुंबाचं उत्पन्न जाणारच आहे. आणि तिकडे जे संत्री मंत्री, जे मुख्यमंत्री, जे उपमुख्यमंत्री, जे महिला विकास, ज्या सगळ्याच मंत्रीपद आहेत, तर त्यांचं इन्कम 2.5 लाखाच्या खाली आहे कुटुंबाचं. तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या ठिकाणी सपोर्ट केला नाही तसाही तुमचा लाभ बंद होणारच आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो सपोर्ट करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.